आज आपण बघणार आहोत सायकल चालवण्याचे फायदे. पहिला फायदा आहे पोटाचा घेर कमी होतो. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाच्या अभावामुळे पोट सुटणे ही समस्या बऱ्याच लोकांना सतावते. सुटलेलं पोट अनेक शारीरिक आणि मानसिक रोगांचं कारण बनतं. मात्र सायकल चालवल्याने आपल्या पूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. खास करून पोटावर आणि कमरेवर जास्त ताण येतो, त्यामुळे काही दिवसात तुमच्या पोटाचा घेर हळूहळू कमी व्हायला लागतो आणि त्याचबरोबर सुटलेल्या पोटामुळे होणाऱ्या आजारांचं मूळ सुद्धा नष्ट होतं. वजन कमी होतं. सायकल चालवण्यामुळे सर्व अवयवांना व्यायाम चांगला मिळतो. साहजिकच त्यामुळे सर्व अवयवांवर ताण येतो. परिणामी शरीरातील अनावश्यक चरबी खर्च होऊ लागते किंवा कमी होऊ लागते. यालाच फॅट बर्निंग असंही म्हणतात. आणि त्यामुळं शरीराचं वजन कमी व्हायला सुरुवात होते, कारण शरीराचं बरचसं वजन या अनावश्यक चरबीमुळेच वाढलेलं असतं. अंगातला आळस दूर होतो. हल्ली बैठ्या कामांमुळे शारीरिक मेहनत खूप कमी झाली आहे, त्यामुळे शारीरिक चयापचय क्रिया मंदावल्या आहेत. शरीराला कष्ट पडत नसल्यामुळे सारखी झोप येते किंवा आळस येतो. त्यामुळे आपल्या कामावरही त्याचा परिणाम होतो. मात्र सायकल चालवल्याने शरीराला भरपूर व्यायाम मिळतो, त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं, अंगात उत्साह वाढतो आणि आळस दूर होतो. पायांचे स्नायू मजबूत होतात. सायकल चालवताना मुख्य काम पायांचं असतं, कारण आपण सायकल पायाने चालवतो. त्यामुळं पायांचे स्नायू मजबूत होतात, त्यांच्यात ताकद येते. सायकलिंगमुळे पायाच्या सांध्यांना सुद्धा व्यायाम मिळतो आणि आखडलेले पायाचे स्नायू पुरेसा रक्तपुरवठा झाल्यामुळे पुन्हा ऍक्टिव्ह होतात आणि मजबूत पाय हेच निश्चितच आरोग्याचं लक्षण आहे. कोलेस्टेरॉल कमी होऊ लागतं. सायकलिंगच्या व्यायामामुळे कोलेस्टेरॉलची पातळी सुद्धा कमी होते, ज्यामुळे साहजिकच आपलं हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारतं. पर्यायानं स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. काही संशोधनानुसार असंही दिसून आलं आहे की सायकलिंगचा एकूण कोलेस्टेरॉलवर सकारात्मक परिणाम होतो. सायकल चालवण्यामुळे रक्तवाहिन्यांमधील खराब कोलेस्टेरॉल कमी होतं आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी म्हणजे रक्तातील चरबीची पातळी कमी होते. त्यामुळं रक्तवाहिन्या पूर्ववत रुंद होतात आणि त्यामुळं रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत होतो. उच्च रक्तदाब संतुलित राहतो. या आधी बघितल्याप्रमाणे सायकल चालवल्यामुळे रक्तवाहिन्यांमधील खराब कोलेस्टेरॉल कमी होतं आणि ट्रायग्लिसराइडची म्हणजे रक्तातील चरबीच्या थरांची पातळी कमी होते. त्यामुळे रक्तवाहिन्या पूर्ववत रुंद होतात, त्यामुळे रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत होतो. साहजिकच वाढलेला रक्तदाब नियंत्रित राहायला लागतो, म्हणूनच सायकल चालवणे उच्च रक्तदाब असलेल्यांना सुद्धा फायदेशीर आहे. मात्र सायकल चालवण्याचा अतिरेक केल्यास त्रासही होऊ शकतो, त्यामुळे शरीराला सोसेल किंवा झेपेल एवढा वेळच सायकल चालवणं योग्य आहे. मानसिक आरोग्य सुधारतं. सायकलिंगमुळे आपल्या मनावरील ताण कमी होतो, कारण व्यायामामुळे शरीरातील एंडॉर्फिन उत्सर्जित होतं, जे मनावरील तणाव कमी करतं. त्यामुळे नैराश्य किंवा चिंता या भावना हळूहळू कमी होतात. त्यामुळे मन प्रसन्न होतं आणि तणावमुक्त होतं. त्यामुळे आपली कामं सुद्धा चांगल्या प्रकारे होतात. मेंदूचं कार्य सुधारतं. सायकल चालवताना आजूबाजूला लक्ष केंद्रित करावं लागतं. साहजिकच त्यामुळे एकाग्रता वाढते, तसंच समतोल साधण्याची क्षमता वाढते. सायकल चालवताना समतोल साधणे आणि एकाग्रता ठेवणे ही दोन्ही मेंदूची कामं आहेत. यामुळेच मेंदूला चालना मिळते आणि त्याचं कार्य सुधारतं. भूक वाढते. सायकल चालवल्यामुळे शरीराला व्यायाम मिळतो, शरीरातील ग्लुकोज वापरलं जातं, शरीरातील शक्ती खर्च होते आणि त्यामुळे ती शक्ती पुन्हा भरून काढण्यासाठी आपल्याला जास्त अन्नाची गरज लागते आणि त्यामुळेच भूक सुद्धा वाढते. पचन सुधारतं. सायकल चालवण्यामुळे शारीरिक कष्ट होतात, त्यामुळे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर ताण पडतो, त्यामुळे त्यांचं कार्य सुधारतं, तसंच भूकही वाढते आणि भुकेबरोबरच पाचक रसही चांगल्या प्रकारे पाझरतात आणि त्यामुळे अन्नाचं पचन चांगलं होतं, म्हणजेच पचन सुधारतं. प्रतिकारशक्ती सुधारते. सायकल चालवण्यामुळे शरीराला भरपूर व्यायाम मिळतो, आपली शारीरिक क्षमता वाढते, आपला स्टॅमिना वाढतो, शरीरातील चरबी कमी होते, वजन कमी होतं, पचनशक्ती सुधारते. कारण अन्नाचं नीट पचन झाल्यामुळे शरीरात विषारी घटक तयार होत नाहीत. गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता असे त्रासही होत नाहीत. भूक वाढते आणि पर्यायानं आपली प्रतिकारशक्तीही सुधारते. तर यावरून असं लक्षात येतं की सायकलिंग हा एक सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे, ज्यामुळे आपल्याला होणारे बरेचसे त्रास आणि रोग शरीरातून नाहीसे होतात आणि आपलं जीवन निरोगी होतं. याला खर्च फक्त एकच आहे, तो म्हणजे एक सायकल विकत घ्यावी लागते. मात्र तुम्हाला बैठ्या कामांमुळे सारखे काही ना काही त्रास होत असतील, तर त्यावर उपचार घेण्यासाठी सुद्धा काहीतरी खर्च निश्चितच होत असेल. त्याऐवजी सायकल विकत घेऊन निरोगी आयुष्य जगणं केव्हाही चांगलं. तर मंडळी, आज इथंच थांबूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. धन्यवाद.